नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कमर्शियल क्रॉप त्यामध्ये शुगर केनचं डिटेल कल्टिवेशन बघायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण बोटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, युजेस, सॉयल क्लायमेट, इकॉनॉमिक सॉयल क्लायमेट, प्रिपरेटरी टिलेज, मेथड्स ऑफ प्लांटिंग, लेआउट, त्यानंतर त्यामध्ये सीड रेट, टाईम ऑफ सोईंग हा भाग अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. तर आज आपण बघणार आहे सेट्स ट्रीटमेंट फॉर शुगर केन. फर्स्ट, सेट्स आर ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड टू प्रिव्हेंट सीडबॉर्न डिसीज. सीडबॉर्न डिसीज होऊ नयेत म्हणून ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंडची ट्रीटमेंट आपण करतो. ही पहिली ट्रीटमेंट आहे. दुसरी, शुगर केन सेट्स आर ट्रीटेड विथ हॉट वॉटर ॲट 50 degree Celsius for 2 hours or 54 degree Celsius for half an hour to control grassy shoot and other viral disease. ग्रासी शूट डिसीज म्हणजे गवताळ आणि हार डिसीज हा व्हायरल डिसीज आहे शुगर केन. मला तो होऊ द्यायचा नसेल तर गरम पाण्याची ट्रीटमेंट 50 डिग्री सेल्सिअसला 2 तास उसाच्या कांड्या भिजत ठेवायची किंवा 54 डिग्री सेल्सिअसला 1.5 तास. त्यामुळं ग्रासी शूट डिसीज हा कंट्रोल होतो. त्यानंतर शुगर केन सेट्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप टू कंट्रोल मिलीबग्स अँड स्केल इन्सेक्ट. मिलीबग्स आणि स्केल इन्सेक्ट ही पेस्ट होऊ द्यायची नसेल तर 1% फिश ऑइल रोझिन सोपमध्ये उसाच्या कांड्या बुडवून मग लावायला पाहिजे. पुढची ट्रीटमेंट आहे शुगर केन सेट्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ अजालॉल और अरेटॉन टू प्रिव्हेंट रूटिंग ऑफ सेट्स. रूटिंग ऑफ सेट्स व्हायचं नसेल, रूटिंग ऑफ सेट्स जर ते कुजायचे नसतील सेट्स तर त्याला अजालॉल अरेटिनची ट्रीटमेंट आपण करतो. त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट, ट्रीट द सेट्स विथ लाईम वॉटर फॉर 24 hours टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन ऑफ ड्राय बर्ड्स. जर उसाच्या कांड्या आणलेत, लगेच आपल्याला लावायचं झालं नाही आणि त्यामुळे जर त्याचे बर्ड्स ड्राय झाले असतील तर ते इम्प्रूव्ह जर्मिनेशन करायचं असेल तर आपल्याला लाईम वॉटर म्हणजे चुन्याच्या निवळीमध्ये जर आपण ते 24 तास म्हणजे 24 तास भिजत ठेवलं आणि नंतर लागण केली तर त्याचं इम्प्रूव्ह जर्मिनेशन उगवण क्षमता वाढते. अशा पद्धतीनं आपण सेट्स ट्रीटमेंट बघितल्या. सेट्स ट्रीटमेंट ह्या शॉर्ट नोटसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. शुगर केन इज हेवी फीडर क्रॉप, आपण त्याला खादाड क्रॉप म्हणतो अँड लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे. मग त्याला मॅन्युरिंग कसं लागतं? जास्त लागतं. आता मॅन्युरिंग जर बघायचं असेल तर आपल्याला सुरू शुगर केन, प्री सिजनल आणि आडसाली शुगर केन सीझन वाईज मॅन्युरिंग आपल्याला दिलेलं आहे आणि सीझन वाईज मॅन्युरिंगमध्ये डोसेसमध्ये बदल होतो आहे. पहिल्यांदा आपण या पॉयम बघूया. सुरूसाठी मॅन्युरिंग आहे, या पॉयम आहे 25 टन पर हेक्टर. प्री सिजनलसाठी आहे 35 टन पर हेक्टर आणि आडसालीसाठी आहे 50 टन पर हेक्टर. 50 टन पर हेक्टर. हे मॅन्युरिंगमध्ये जर आपण बघितलं या पॉयमचे डोसेस सीझन वाईज चेंज होत गेलेले आहेत. त्यानंतर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशचे डोसेस सुरू शुगर केनसाठी बघा. 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस अँड 125 kg पोटॅश पर हेक्टर हा डोस आहे. 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस, 125 kg पोटॅश पर हेक्टर हा डोस आहे. प्री सिजनलसाठी आहे डोस 350 kg नायट्रोजन, 170 kg फॉस्फरस आणि 170 kg पोटॅश. म्हणजे 350 kg नायट्रोजन द्यायला पाहिजे, 170 kg फॉस्फरस द्यायला पाहिजे आणि 170 kg पोटॅश आपण द्यायला पाहिजे. आणि आडसाली शुगर केनसाठी हा डोस सीझन वाईज चेंज झालेला आहे बघा. 450 kg नायट्रोजन, 170 kg फॉस्फरस आणि 170 kg पोटॅश पर हेक्टर. म्हणजे 450, 170, 170 NPK kg पर हेक्टर हा डोस आपण शुगर केनसाठी द्यायचा, आडसाली शुगर केनसाठी द्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, इंटरकल्टिवेशन, आंतरमशागती. वेगवेगळी इंटरकल्टिवेशन ऑपरेशन शुगर केनमध्ये केली जातात आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. जवळजवळ टोटली 8 इंटरकल्टिवेशन ऑपरेशन केली जातात. तर पहिलं ऑपरेशन बघूया आपण, गॅप फिलिंग. गॅप फिलिंग म्हणजे ऊस लावलेला आहे पण तिथं उगवलेलं नाही, मग अशा ठिकाणी गॅप राहिलेला आहे तो भरून काढला जातो. त्या ऑपरेशनला काय म्हटलं तर गॅप फिलिंग.
फर्स्ट इट इज डन आफ्टर कम्प्लीट इमर्जन्स ऑफ क्रॉप टू फिल द गॅप. लावल्यानंतर ते उगवून आल्यानंतर तो गॅप जर दिसतोय तो भरून काढला जातो. हा किती दिवसानंतर ऑपरेशन केलं पाहिजे? इट इज डन अबाउट 4 to 6 वीक्स आफ्टर प्लांटिंग. जवळजवळ 6 ते 8 आठवड्यानंतर लागणीनंतर हे ऑपरेशन केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? गॅप फिलिंग. सेकंड ऑपरेशन वीड कंट्रोल. 2 to 4 हँड विडिंग शुड बी गिवन. 2 ते 5 डिपेंडिंग अपॉन इंटेन्सिटी ऑफ वीड. 2 ते 5 हँड विडिंग म्हणजे भांगलणी केल्या जातात वीड कंट्रोलसाठी. जर लेबरची कमतरता असेल तर अशा वेळेला आपण काय यूज करतो? यूज ॲट्राझिन और आल्याक्लोर हर्बिसाइड. या तणनाशकाचा वापर, ॲट्राझिन किंवा आल्याक्लोर या तणनाशकाचा वापर आपण वीड कंट्रोल करण्यासाठी वापरतो. त्यानंतर होईंग. होईंग ऑपरेशन म्हणजे काय मुलांनो? 2 to 3 होईंग आर गिवन टू रिमूव्ह द वीड. होईंग म्हणजे काय? कोळपणी. आपण 2 ते 3 वेळा कोळपणी करतो टू रिमूव्ह द वीड अँड लूजिंग द सॉईल फॉर बेटर इरिएशन. दिस ऑपरेशन इज डन ॲट 1 month इंटरवल. लावल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीनंतर होईंग ऑपरेशन केलं जातं. गॅप फिलिंग आपण बघितलं, वीड कंट्रोल बघितलं, त्यानंतर होईंग ऑपरेशन बघितलं. नेक्स्ट ऑपरेशन तगरणी और मराठीमध्ये त्याला बालबांधणी असं म्हटलं जातं. हे ऑपरेशन काय आहे तर आपण बघूया. तगरणी मीन्स पार्शल हिलिंग ऑफ सॉईल. पार्शल हिलिंग ऑफ सॉईल. झाडाच्या बुंद्यावरील माती हलवली जाते, त्याला काय म्हटलं जातं? तगरणी किंवा बालबांधणी. दिस ऑपरेशन इज डन वेन द क्रॉप इज 3 to 4 months ओल्ड. 3 ते 4 महिन्याचं पीक झाल्यानंतर हे ऑपरेशन केलं जातं. आता याचा उद्देश काय करण्यापाठीमागचा बघा आणि कधी केलं जातं? इट इज डन ट्वाईस ॲट अन इंटरवल ऑफ 1 month. एका महिन्यामध्ये 2 वेळा हे ऑपरेशन केलं जातं. इट इज डन ट्वाईस ॲट अन इंटरवल ऑफ इट इज डन ट्वाईस ॲट अन इंटरवल ऑफ 1 month. एका महिन्याच्या अंतरावाने 2 वेळा ते ऑपरेशन केलं जातं. इट इज डन ट्वाईस ॲट अन इंटरवल ऑफ 1 month. फॉर लूजिंग द सॉईल. कशासाठी? मुख्य उद्देश काय तगरणी ऑपरेशनचा? फॉर लूजिंग द सॉईल. सॉईल लूज होण्यासाठी. प्रूनिंग. प्रूनिंग नॉन फंक्शनल रूट. जे फंक्शनल नाहीत, ॲक्टिव्ह रूट नाहीत, ते प्रून करणं म्हणजे काढून टाकणं, नॉन फंक्शनल रूट्स. अँड सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलर्स. लेट फुटवे जे आलेले आहेत ते सप्रेस करण्यासाठी, ते थांबवण्यासाठी, नॉन फंक्शनल रूट्स कट करण्यासाठी अँड लूजिंग द सॉईल साठी हे ऑपरेशन महत्त्वाचं आहे. त्याला काय म्हटलं तर तगरणी किंवा बालबांधणी. हे 3 ते 4 वयाचं पीक झाल्यानंतर हे ऑपरेशन केलं जातं. अर्थिंग अप. अर्थ म्हणजे माती, अप म्हणजे माती लावणं, झाडाच्या बुंद्याला माती लावणं, त्याला काय म्हटलं जातं? अर्थिंग अप. अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग द रिजेस अँड कन्वर्टिंग देम इंटू फरोज अँड फरोज इज कन्वर्टेड इंटू रिजेस. इट इज कॉल्ड ॲज अर्थिंग अप. इट इज डन वेन 5 to 5.5 months ओल्ड. 5 ते 5.5 महिन्याचं पीक झाल्यानंतर हे ऑपरेशन केलं जातं. अँड 2 to 3 इंटरनोड्स आर विजेबल. त्याला 2 ते 3 इंटरनोड्स विजेबल झाल्यानंतर हे ऑपरेशन केलं जातं. अर्थिंग अप म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये बनतो बघा, ऊस फोडणे. ऊस फोडणे म्हणजे रिजेसवरती रेझरनं तो ब्रेक केला जातो आणि त्याचं रूपांतर फरोजमध्ये होतो आणि फरोजचं रूपांतर कशामध्ये होतं? रिजेसमध्ये होतं. आणि याचा मेन उद्देश मातीचा सपोर्ट आपल्या झाडाला लागणं. त्यानंतर डिट्रॅशिंग. डिट्रॅशिंग डीई म्हणजे टू रिमूव्हल ऑफ. ट्रॅश म्हणजे पाला काढणे. त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं? डिट्रॅशिंग. रिमूव्हल ऑफ ओल्डर लीव्स फ्रॉम शुगर केन इज नोन ॲज डिट्रॅशिंग. डिट्रॅशिंग म्हणजे उसाचा पाला आपण काढतो. उसाचा पाला म्हणजे जो जे ल्यूज वाळलेले आहेत ते आपण उसाचे काढून टाकतो, त्याला काय म्हटलं जातं? डिट्रॅशिंग. त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे मल्चिंग. मल्चिंग म्हणजे आच्छादन तयार करणं. केन ट्रॅश कॅन बी यूज ॲज मल्चिंग मटेरियल टू कॉन्झर्व सॉईल मॉइश्चर. जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओल राहावी यासाठी उसाचा पाला काढलेला असतो तो तिथंच जमिनीवरती पसरला जातो, त्याला काय म्हटलं जातं? मल्चिंग. त्यानंतर प्रॉपिंग. पुढचं ऑपरेशन आहे इंटरकल्टिवेशनमधलं प्रॉपिंग. मीन्स टाईंग ऑफ शुगर केन. दिस ऑपरेशन इज डन टू प्रिव्हेंट लॉजिंग ऑफ केन क्रॉप. ऊस पडू नये म्हणून ऊसाची पानं एकमेकाला बांधली जातात, टाईंग केलं जातं. त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं? प्रॉपिंग. अशा पद्धतीनं इंटरकल्टिवेशनमध्ये जवळजवळ 8
आंतरमशागतीची कामं आपण बघितली, ती सगळ्यात महत्त्वाची आहेत. त्यानंतर इरिगेशन म्हणजे पाणी देणे. इरिगेशन म्हणजे काय? पाणी देणे, पाणी पुरवठा आपण त्याला म्हणतो. इरिगेशन रिक्वायरमेंट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, सीझन अँड ड्युरेशन ऑफ क्रॉप. हे सगळीकडे हे वाक्य आपण लिहू शकतो. इरिगेशन इज डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, जमीन कोणत्या प्रकारची आहे, सीझन कोणता आहे, आणि ड्युरेशन ऑफ क्रॉप, पिकाचा कालावधी काय आहे, त्यानुसार पाणी देणं सर्वस्वी अवलंबून असतं प्रत्येक पिकामध्ये. इन केस ऑफ लाईट टू मीडियम सॉईल, जर हलकी आणि मध्यम जमीन असेल, इट इज गिवन ॲट 7 days इन समर अँड 15 days इन विंटर. इरिगेशन इंटरवल किती पाहिजे लाईट टू मीडियम सॉईलला? 7 दिवस असेल. 7 दिवसाचं इंटरवल समर सीझनमध्ये. उन्हाळ्यामध्ये पाणी देत असेल तर आज पाणी दिलं तर पुढचं 7 दिवसानंतर लाईट अँड मीडियम सॉईलमध्ये, आणि विंटरमध्ये हिवाळ्यामध्ये तेच पाणी आपण 15 दिवसानंतर देऊ शकतो. इन केस ऑफ हेवी सॉईल, भारी जमिनीमध्ये, इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 10 days इन समर. हेवी सॉईलमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते, मग त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ते 10 दिवसानंतर आपण पाणी दिलं तर चालेल, आणि विंटर सीझनला, हिवाळ्यामध्ये, आपण 20 दिवसानंतर पाणी देणं अपेक्षित आहे. इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. पिकाच्या ज्या नाजूक अवस्था आहेत त्या काळामध्ये पिकाला पाणी देणं गरजेचं असतं. तसं प्रत्येक पिकाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असतात. तसं ऊसामध्ये टिलरिंग स्टेज आहे, ग्रँड ग्रोथ स्टेज आहे, आणि अर्ली मॅच्युरिटी स्टेज आहे. टिलरिंग फुटवे येणं ग्रँड ग्रोथ स्टेज आहे, फ्लावरिंगच्या अगोदरची म्हणजे वाढीची अवस्था, आणि अर्ली मॅच्युरिटी पक्वतेचा कालावधीमध्ये पाणी कमी नाही पडलं पाहिजे. हे अशा पद्धतीने इरिगेशनचे मुद्दे आपण बघितले. त्यानंतर क्रॉप रोटेशन म्हणजे काय? पिकांची फेरपालट. ही प्रत्येक पिकामध्ये आपण बघत आलेलो आहे. जर ऊस लावला, पिकाचं रोटेशन कसं ठेवायचं बघा. पॅडी, जर भात घेतला असेल, त्यानंतर त्यानंतर शुगरकेनचा आपण खोडवा घेऊ शकतो. त्यानंतर कॉटन, कापूस आहे, त्यानंतर शुगरकेन घेऊ शकतो, त्यानंतर व्हीट घेऊ शकतो. तिसरं रोटेशन आहे, भात घेऊ शकतोय, पॅडी घेऊ शकतोय, ग्राउंडनट घेऊ शकतोय, भुईमूग घेऊ शकतोय, त्यानंतर ज्वार घेतो आपण, त्यानंतर शुगरकेन घेऊ शकतो. इंटरक्रॉपिंग, आता ऊसामध्ये आंतरपिकं कोणकोणती घेऊ शकतो आपण? ओनियन आहे, गार्लिक आहे, ओनियन म्हणजे कांदा आहे, लसूण आहे, कॉरिएंडर म्हणजे कोथिंबीर आहे, पोटॅटो आहे, ग्राम आहे, हरभरा आहे. ही आंतरपिकं आपण शुगरकेनमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड यील्ड. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी, ऊसाची काढणी कशी केली पाहिजे. यील्ड म्हणजे उत्पादन. हार्वेस्टिंग द शुगरकेन इज सेट टू बी मॅच्युअर. ऊस कधी काढण्याला येतो बघा. इज सेट टू बी मॅच्युअर व्हेन सुक्रोज कॉन्सन्ट्रेशन गोज अबव 16% अँड द प्युरिटी ऑफ ज्यूस इज मोर दॅन 85%. ज्यावेळेला सुक्रोज कॉन्सन्ट्रेशन अबव 16% असतं आणि प्युरिटी ऑफ ज्यूस, ऊसाची शुद्धता, आपण शुद्धता म्हणतो त्याला, मोर दॅन 85% असेल, त्याच वेळेला तो ऊस काढणीला आला असं म्हटलं जातं. सायन्स ऑफ मॅच्युरिटी, पक्वतेच्या खुणा. तो ऊस काढणीला आहे त्याच्या खुणा काय? तर जनरली येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप, पूर्ण पिवळसरपणा पिकाला आलेला असतो. मेटॅलिक साऊंड ऑफ केन आफ्टर बिंग टॅप्ड बाय हँड. जर आपण ऊसावरती टॅप्ड विथ बाय नेल, आपण हातानं जर त्यावरती मारलं तर टपटप असा आवाज येतो. तर त्यावरून आपण खणखणीत असा आवाज आपल्याला आल्यानंतर आपण ओळखू शकतो की ऊस पूर्णपणे मॅच्युअर झालेला आहे. ब्रेकिंग ऑफ केन ॲट नोड आफ्टर बिंग प्रेस्ड. जर आपण ऊसाची कांडी नोडच्या ठिकाणी धरलं आणि आपण पायानं मोडतो बघा ऊस, जर त्या नोडच्या ठिकाणी जर लगेच मोडत असेल तर तो ऊस मॅच्युरिटीला आला आहे असं आपण ओळखू शकतो. सिजेशन ऑफ प्लांट ग्रोथ अँड इमर्जन्स ऑफ फ्लावर. झाडाची वाढ थांबलेली असते आणि काही व्हरायटीमध्ये इमर्जन्स ऑफ फ्लावर, तुरा येतो. आपण तुरा आलो की ऊस काढणीला आला आहे असं म्हटलं तर. स्वेलिंग ऑफ आयबर्ड, प्रॉमिनंट आयबर्ड, ते जे डोळे पूर्णपणे फुगलेले असतात त्यावरून आपण ऊस काढणीला आला हे ओळखू शकतो. दुसरं एक, कारखान्यावरती आता ऊस काढणीला आला आहे तर तुमची साखर भरली का नाही बघितलं जातं बघा. हे ऑपरेशन त्याला काय म्हटलं तर ब्रिस्क रिडिंग महत्त्वाचं आहे. सॅकॅरोमीटर आर युज्ड टू रिडिंग ऑफ ब्रिस्क. 21 to 24 ब्रिस्क. जर आपली ब्रिस्क 21 ते 24 ब्रिस्क असेल तरच ऊस पूर्ण मॅच्युअर झाला आहे असं म्हटलं जातं. हे सायन्स ऑफ मॅच्युरिटी आहे. हे सॅकॅरोमीटर रिडिंग आपण घेऊ शकतो आणि त्यावरून ऊस काढणीला आला आहे का नाही ते ओळखू शकतो. त्यानंतर ॲक्च्युअल हार्वेस्टिंग प्रोसिजर. ऊस कसा काढला जातो, ऊस काढण्याची ॲक्च्युअल प्रोसिजर काय बघा.
फर्स्ट, शुगरकेन क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द केन ॲट ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ शार्प चॉपर और नाईफ. आपण कोयत्याच्या साहाय्यानं जमीनलगत कट केला जातो तो ऊस. त्यानंतर द ड्राय लीव्ज अँड रूट्स आर रिमूव्ड फ्रॉम द केन. वरचा शेंडा कट केला जातो, खालच्या मुळ्या कट केल्या जातात. द इमॅच्युअर टॉप विथ लीव्ज आर ऑल्सो कट ऑफ. त्याला आपण वाडं म्हणतो, वरचा वाड्याचा पोर्शन कट केला जातो. केन इज देन बंडल्ड. त्यानंतर ऊस तो काय केला जातो, बंडल केला जातो, बांधला जातो आणि टेकन टू द फॅक्टरी फॉर क्रशिंग. त्यानंतर शुगरकेन फॅक्टरीला तो क्रशिंगसाठी पाठवला जातो. ही ॲक्च्युअल हार्वेस्टिंग प्रोसिजर आपण शुगरकेनची बघितली. त्यानंतर यील्ड बघा, अडसाली जो ऊस 18 महिन्याचा कालावधी लागतो पक्वतेसाठी, त्याचं उत्पादन आहे बघा 150 टन पर हेक्टर, 150 टन्स पर हेक्टर अडसाली क्रॉप. देन प्रीसिजनल क्रॉप 125 टन्स पर हेक्टर. प्रीसिजनलचा कालावधी आहे 15 महिन्यामध्ये मॅच्युरिटीला येतो, त्याला 125 टन पर हेक्टर उत्पादन मिळतं. सुरू और सीजनल क्रॉपचं 100 टन्स पर हेक्टर, जो 12 महिन्यामध्ये पक्वतेला येतो, त्याचं उत्पादन आहे 100 टन्स पर हेक्टर. आता व्हरायटीज बघूया आपण शुगरकेनमध्ये. को 740, को 775, को 798, को 419, को 671, को 7125 संपदा आपण त्याला म्हटलं जातं. को 7219 संजीवनी व्हरायटी म्हटलं जातं. फुले महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डेव्हलप केलेली ही व्हरायटी आहे. फुले 265, को 86 को 10001 ही व्हरायटी आहे. को या शब्दाचा अर्थ काय, तर कोईमतूर हे ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेनचं, तिथून ज्या व्हरायटी रिलीज झाले त्यांच्या नावापुढं काय लिहिलेलं आहे, को लिहिलेलं आहे. शुगरकेनचा हार्वेस्टिंग यील्ड आणि व्हरायटीपर्यंतचा भाग आपण आत्तापर्यंत बघितला. आता राहिलेल्या भागामध्ये आपल्याला पेस्ट, डिसीज, त्यानंतर रटून मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आणि जागरी गूळ तयार करण्याची प्रोसेस बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये तुम्हाला काय अडचण आली असेल तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज देऊ शकता. धन्यवाद.